अवघड आहे ते आमच्या पोरासोरांना सवय ना दादा कीर्तनाची ती उगा मी आहे म्हणून गाबा जमले दुसरं काय नाही महाराज बरं काय त्याचा बडबडच करणार दुसरं काय करणार त्याला बी अनुभव लागतो दादा जाऊ द्या चला जागेवर या तुमचं झाल्यावर मला सांगा मग माझं चालू करते तवर म्हणजे मी ग बसते ना दुसरं काही नाही होऊ द्या तुमचं होऊ द्या रातभर होऊ द्या अजून काय थोडंफार राहिलं असलं इकडं तिकडं बोलायचं ती बी बोलून घ्या झालं चला विठ्ठला घेतलेला अभंग तुकोबारायांचा चार चरणाचा साधा सरळ भक्ताचं महात्म्य सांगणारा अभंग सभेसाठी निवडलाय आवाज क्लिअर करा वाजू देऊ नका दादा चला हे बघा छोटस मंदिर आहे तुम्ही बोललात की डायरेक्ट इथं ऐकू येतंय त्याच्यामुळे बोलू नका घेतलेला अभंग तुकोबारायांचा गोड चिंतनी अभंग भक्ताचं वर्णन करणारा अभंग सभेसाठी निवडला आज आपलं परम भाग्य आपल्या या चिखलबीड गावामध्ये चालू असला अखंड हरिनाम सप्ताह त्यातला आजचा 4था दिवस आणि त्यानिमित्ताने माझी कीर्तन रूपी सेवा आपलं परम भाग्य आहे कारण करोनाच्या काळात सुद्धा आपण देवाचं चिंतन करू शकतो याच्यापेक्षा अजून मोठं भाग्य काय असावं दादा ज्या काळात वारीही बंद पडली ज्या काळात आम्ही जगतोय की मरतोय याचीही खात्री नाही त्या काळात सुद्धा आपण देवाचं चिंतन अखंडत घेतोय याचं अजून काय मोठं भाग्य असावं म्हणून आपल्या सर्व गावकरी मंडळाचं आणि त्याचबरोबर माझंही वाक्य आहे की तुमच्या गावामध्ये येऊन मला पुन्हा एकदा नामस्मरण करायची संधी भेटली पुन्हा एकदा फार महत्वाचं आहे दादा बरं का पहिल्यांदा बी आलते आता पण आले मध्ये 1 वर्ष सगळंच बंद होतं त्यामुळे नाही आले महाराज बरं का चालू असतं तर तेव्हाही आले असते सर्व गावकरी मंडळींनी थाटलेला हा सुंदर सोहळा आणि गावात सप्ताह होणं गरजेचंच आहे गावात सप्ताह म्हणजे सगळ्यात मोठा सण आणि त्या सणाचा थोडाफार वाटा माझ्याही पदरात पडतोय माझे परमभाग्य समजते सुंदर असं वातावरण आहे पांडुरंगाच्या कृपेने तुम्ही या सर्व सदभक्त मंडळी इथे बसलोय खरं तर भाग्य आहे दादा कारण आता कुठेही सप्ताह चालू नाही कुठेच नाही महाराज लोक सुद्धा घरीच आहे दादा बरं का मोठे मोठे महाराज लोक सुद्धा घरीच आहे आमच्यासाठी तर सोडूनच द्या त्याच्यामुळं आपलं भाग्य आहे पण मला काय म्हणायचं माहिती आहे का दादा नीट करा ना एकदा विठाला तुम्हाला गेल्या वेळेसही सांगितलं होतं आणि पुन्हा या वेळेस सांगते माझ्या कीर्तनाला नेवळाटासारखं बसायचं जरा नीट बसत जा रे थोडं प्रेमानं टाळी बिळी वाजवत जा तोंडावर जरा हसू ठेवत जा नासक्या कांद्या तोंड करून बसत जाऊ नका कीर्तनाला दादा मी काय सुद्धा तुमचं वाटोळं केलं नाही केलंय का तुम्ही माझ्याकडे कसं नको तोंड करून बघावं असं मी काय तुमचं वाटोळं केलंय का दादा मी काय तुमचा इवाई का जावाय त्याचा काही संबंध येत नाही महाराज बरं का मिवणी नाही सासू नाही सून नाही हाय का दादा बिलकुल नाही त्याच्यामुळे माझ्याकडे ना जेवढे 1.5 तास थोडेफार दिसणार आहेत आपण एकामेकाला आनंदी राहा दादा हे बघा देवानंही आपलं काही वाटोळं केलं नाही ना आपणही एकामेकाचं केलं नाही त्यामुळे चांगले राहा आनंदी राहा बघा कीर्तनात बसलाय तर हाताना टाळ्या मुखाने नाम घेत जा मला सांगा ग्लासात दारू ओतली तर ती नरड्यात वत म्हणायची गरज पडती का ती क्रिया आपल्या आपण होती शेजारची बाई भांडायला लागली तिला जाऊन भांड म्हणायची गरज पडती का ती क्रिया जशी आपली आपण होती ना तशी कीर्तनात बसल्यावर देवाचं नाम आणि हाताने टाळी क्रिया आपली आपण झाली पाहिजे विठ्ठला वाजवल्या पण फक्त पुढच्यांनीच वाजवल्या मागच्याची रेंजच गेली वाटतं दादा बरं का मागच्यांना काय प्रॉब्लेम आहे बरं लईच अवघड आहे दादा एकतर कसं आहे ना इथं यायचं स्वप्न आहे बरं इथं यायला फार पुण्य लागतं बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आणि एकट्याचा असून चालत नाही माझ्या वडिलांची मिरास आहे का निस्त्या वडिलाच्या असून चालत नाही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मीचं भाग्य लागतं दादा तेव्हा कुठे आपण या मंडपात आलोय आणि बघा एवढ्या कठीण काळात आलोय अजून काय पाहिजे तुम्हाला खरं सांगू का कोरोनाचा विषाणू दिसतो का दादा नाही दिसत तरी सुद्धा तो मारू शकतो याची आपल्याला खात्री आहे का नाही मारू शकतो आता माझं काय म्हणणं आहे दादा न दिसणारा विषाणू जर मारू शकतो तर न दिसणारा पांडुरंग परमात्मा तारू का शकत नाही दादा तारतो फक्त विश्वास पाहिजे आणि म्हणून विश्वास ठेवा आणि त्याच विश्वासावर तुम्ही आम्ही इथे जमा झालोय चला तुकोबारायांच्या अभंगानुसार फार काही करायचं नाही दादा आपल्याला फक्त भक्त व्हायचं पण भक्त व्हायचंही एवढं सोपं नाही आता कधी कधी तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी
शहाणा तो धनी घेतो असे, पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतात परमार्थ हा नो हे लेकुराच्या भक्ती ते कठीण सोळावरील. मग सगळंच जर अवघड आहे महाराज, दोन्ही कोण बोलता येणार नाही. एकतर सोपा तर आहे, नाही तर अवघड तर आहे. बुद्धिमत्तेनं केला, भावनेने केला तर सोपा आहे, आणि संसार करत करत केला तर अवघड आहे. वासना आशा मोह माया ठेवून जर परमार्थ केला तर कुठल्याच गोष्टी साध्य होणार नाही. परमार्थही नाही, संसारही नाही. मग लक्षात घ्या, परमार्थ करायचंय, भक्त व्हायचंय, सोपा उपाय तुकोबराय सांगतात. भक्त म्हणायचं कुणाला? ज्या ठिकाणी आशा नाही. 7 प्रकारचे पाश आहेत दादा. हे पाश तोडून जे भक्त होतात त्यांना भक्त म्हणायचं. बरं, जे देही उदास, आता देहाला उदास नाही असं कुणीच नाही. देहाला उदास नाही असं कुणीच नाही. प्रत्येकाला वाटतं की मी दुःखी आहे, कुणालाच वाटत नाही मी सुखी आहे. आणि एक लक्षात ठेवत जा, स्वतःचं सुख दुसऱ्याला सांगितलं तरी हरकत नाही, पण स्वतःचं दुःख दुसऱ्याला सांगायच्या भानगडीत पडत जाऊ नका. का? कारण ही दुनिया आहे दादा. सुखात सहभागी होईल पण दुःखात कधीच नाही. ही दुनिया आहे ना. एक वाक्य सांगते, पटतंय का बघा. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. लक्षात घ्या दादा. काय हे दुःख आहे ना, प्रत्येकाला सांगत बसलात की मी उदास आहे म्हणलं तर लोक आपल्या जखमेवर मीठ चोळायला बसली आहेत, सांत्वन करायला नाही. आणि जे सांत्वन करतायत तेही तुमचे नाहीत. तुमचं आहेत का? अरे इथं देह जर आपला नाही, देह हे काळाचे धन आणि ते मनुष्याचे. कोण आपल्यावर जीवापड प्रेम करत नाही दादा. एकतर प्रेमाची व्याख्याच आपण बदलून ठेवली. बरं काय, कुणी करत नाही. मायबाप देव आणि संत जर सोडले तर आपलं कुणी सुद्धा नाही. मग महाराज, देहाला उदास होणं इतकं सोपं नाही. सगळे होतात ते देहाला उदासच आहेत. आता कुणी देहाला उदास आहे दादा? लय कोरोनाच्या काळात दारू भेटली नाही, सगळे देहाला उदास होते दादा. बरं का, त्याला बी देहाला उदास होणंच म्हणतात. पोरगी नाही म्हणली देहाला उदासच असतं दादा. बरं का, 12वी नापास झाला देहाला उदासच आहे दादा. देहाला उदास होणं सध्याच्या काळात एवढं अवघड नाही. पण देहाला उदास होणं म्हणजे काय? नेमकं उदास व्हायचं म्हणजे काय? आता उदास व्हायला काय आम्हाला कारण कमी नाहीत दादा, पण हे उदास नाही. आम्ही देहाला उदास पण वरचीवर आहेत, आमचा परमार्थ पण वरचीवर आहे, आम्ही भक्तही वरवर आहेत. भक्त सुद्धा प्रामुख्याने 4 प्रकार सांगतात भागवतामध्ये. आदम, आदमादम, मध्यम आणि उत्तम. जो देवाला मानत नाही तो आधम, मानतो पण मान्य करायला तयार आणि आदमादम. परमार्थ करतो पण स्वार्थापोटी मध्यम. स्वतःच्या परमार्थाने भगवंताची सिद्धी सिद्ध करून दाखवतात ते झाले उत्तम. उत्तम झाले संत, आम्ही झालो मध्यम. परमार्थ करता पण कशासाठी? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, याच्यासाठी आमचा परमार्थ. आमचा परमार्थ कसा आहे ना, फार विचित्र परमार्थ आहे दादा आमचा. आमचा परमार्थ कसा आहे तुम्हाला सांगते बघा. एक बोका होता. बोका कोण होता? बोका. लक्ष देऊन ऐकायचं बरं का. कोण होता? आणि बोलत जा. मी एकटीनं काही उक्त घेतलं नाही, तुमचं पाकिट घेतलंय म्हणजे उपकार करीत नाही मी, बरं का महाराज. लक्षात घ्या, तुम्ही बोलत जा. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ, म्हणून बोलत जा. महाराज कोण होता? बोका होता. बोक्यानं ठरवलं माळकरी व्हायचं. काय ठरवलं? कुणी ठरवलं? याच्यातच विनोद आहे दादा. बरं का, ठरवलंय कुणी? बोक्यानं. काय ठरवलं? माळकरी व्हायचो. आणि बोका झाला जिद्दी होता, झाला बोका माळकरी. पण उंदराचा पटकन विश्वास बसना ना बोक्यावर. जी दिवसातनं 3-3 उंदर हाणायचा ती जर माळकरी झाला तर कसा पटकन विश्वास बसन दादा? खटकाच्या वाहनाची माणसं माळकरी झाल्यावर पटकन विश्वास बसत नाही दादा. मग कसा विश्वास ठेवा बोक्यावर बाबा? पण उंदराचा काही पटकन विश्वास बसे ना दादा. काय करावं 15 दिवस असेच गेले. 15वडा गेला पण बोक्यानं एकही उंदीर खाल्ला नाही. आता मात्र उंदरांना हळूहळू विश्वास बसायला लागला की बोका खरंच महाराज झाला. बोका खरंच महाराज झाला, खरंच माळकरी झाला. आता हळूहळू उंदर बोक्याकडे यायला लागली. बोक्या प्रवचन करायचा आणि उंदर ऐकायची दादा. कलियुग आहे दादा. बरं का, माझ्याकडे बघू नका महाराज. बरं का, बोका प्रवचन करायचा आणि उंदर ऐकायची दादा. काय परमार्थ आहे बघा ना. बोका संगायचा माळकरी व्हा, पंढरीची वारी करा. अरे जीवनात जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर देवाचं नामस्मरण करा. कोण सांगायचा? बोका. ना ऐकायचे कोण? आख्या पंचकृषीतली उंदर बोक्याची भक्त होती दादा. आखी पंचकृषी. हळूहळू महिना गेला, चातुर्मास झाला, सप्ताह केला त्यांनी, काला केला. पण काल्याच्या दिवशी बोका म्हणाला, हे बघा नुसतं माळकरी होऊन जमत नाही,
वारकरी व्हायचं असेल आणि पूर्णत्वाला जायचं असेल तर वारी केली पाहिजे. काय केली पाहिजे? वारी केली पाहिजे. मग बोका गुरु होता, उंदर भक्त होते, वारी करायची ठरली दादा. वारी जाणार, वारीची तयारी चालू झाली. दिंडी चालक बोका, बाकी सगळे कार्यकर्ते उंदर दादा. हा, टाळकरी उंदीर, पकवाजी उंदीर सगळे म्हणजे तसं नाही महाराज बरं का, पण सगळे उंदराचाच कारभार होता दादा. हा, मग सगळ्या दिंडी चालक बोका सगळे उंदरच दादा. महाराज निघाली ना वारी, पुण्यापर्यंत आली आळंदीहून. पण पुण्यात आल्यावर बोका म्हणाले, हो का असली सुकी सुकी वारी नसती बघा. हा, असली कुठं वारी असते बाई, असली नेबळाट वारी करायची नाही. मग वारी कशी करायची? वारी करायची ना कशी करायची? नाचत जाऊ त्याच्या गावा देवते येईल विसावा, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळूया सुखदेव विसावारे. हे सुखदेव विसावारे, सुखदेव विसावारे, सुखदेव विसावा, सुखदेव विसावा, सुखदेव विसावारे, सुखदेव विसावा, सुखदेव विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळूया सुखदेव विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळूया सुखदेव विसावा, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळूया सुखदेव विसावा, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळूया सुखदेव विसावा. कसं जायचं? नाचत जायचं. वा, नाचत जायचं. निघाले उंदर ओक्याचं ऐकून नाचत नाचत. वा वा वा. हळूहळू पुढे सासवड करत करत दिवे घाटापर्यंत कसे बसे उंदर पोचली दादा. आणि दिवे घाटात कोणी वारी केली असेल, दिवे घाटात मागच्याला पुढचं दिसत नाही आणि पुढच्याला मागचं दिसत नाही. हा गोंधळ आहे. वळणच वळण दादा. मग निमे उंदर पुढे गेले, निमे मागं राहिले. दिंडी चालक कायम मागा असतो. कुणी सुटकुनी, कुणी राजगिऱ्याचा लाडू, पेंड खजूर ह्याच्यात गुतुनी महाराज बरं का. पण दिंडी चालक कायम मागा असतो दादा. दिंडी चालक माग, निम्मे उंदर पुढं, निम्मे उंदर माग. जे पुढं गेलं ते पुढंच राहिले आणि मागचे उंदर गायब झाले ना दादा. मागचे कळलं, त्यालाच कळलं महाराज बरं का. मागची उंदर गायब झाली ना दादा. आता पुढच्यांना वाटलं मागचा आवाज कमी कसा झाला. एवढा काकडा दणक्यात चालू, आता कस काय कमी झाला बाबा आवाज. पुढच्या झेंडेकरला वाटलं काहीतरी गोंधळ आहे. बोका म्हणला काय नाही, जरा विसावायला थांबले ती. तुम्ही व्हा पुढं, ती याच्यात मागून. अजून एक वळण आला दादा. पुन्हा निमी गायब झाली हो. पुन्हा निमी चतकोरला चतकोरच राहिले दादा. शेवट दिवे घाट उतरेपर्यंत फक्त पुढचे 2 झेंडेकर आणि दिंडी चालक एवढे शिल्लक राहिले. दिंडी चालक म्हणले, मालक महाराज एवढे सगळे कस काही एकदाच विसाव्याला थांबले? नेमकं थांबले कुठं? बोका म्हणला, तुम्हाला बघायचं का कुठं थांबले? या इकडं, तुम्हाला दाखवतो कुठं थांबली ती. अशी उंदर जवळ आली, अशी गचक्यात धरली आणि तशीच नरड्यात टाकली बरं का. सांगायचंय काय? हा आमचा परमार्थ. जोपर्यंत स्वार्थ साधत नाही तोपर्यंत परमार्थ. एकदा स्वार्थ साधला की पुन्हा बोका ती बोकाच झाला. हे आमचं असं आहे. आम्ही सुद्धा देवाचा वापर करून घेतो. पण लक्षात घ्या, देवानं काहीतरी द्यावं म्हणून कधीच मंदिरात जात जाऊ नका. देवाने काहीतरी द्यावं म्हणून कधीच मंदिरात जात जाऊ नका. देवाने खूप काही दिलंय म्हणून मंदिरात जात जा. देवाने भरपूर दिलंय दादा, फक्त जाणीव असली पाहिजे. हा, लई गरज आहे दादा जाणीव असायची. आजकाल आम्हाला कुठल्याच गोष्टीची जाणीव नाही, ना परमार्थाची, ना परिस्थितीची, ना धर्माची, ना देशाची. कुठल्याच गोष्टीची जाणीव नसल्यामुळं आमची माणसं माजली, दुसरं काही नाही. मराठी शब्द आहे माज. संस्कृत गर्व अहंकार, मराठी माज. आणि 4 गोष्टीचा माणसाला लय माज दादा. लय ज्ञान, सौंदर्य, पैसा आणि खुर्ची. लय दादा. ज्ञान टिकणार नाही, गर्व आला तर. पैशाचं तर काय बोलूच नका दादा. कोरोनाच्या काळात कळला असन पैशाला किंमत नाही. पण कोरोनाच्या काळात एक गोष्ट लय भारी झाली. नाकट्या सुद्धा पुरी खापले हो. नाकट्या सुद्धा चांगल्या तर जाऊ द्या. म्हणजे जी काय बघितली ती ह्याच्यावरच बघितली ना. लय म्हणजे काही म्हणा, लॉकडाऊन मध्ये लईच लग्न झाली का बाबराव महाराज? नाही, लय झाली महाराज बरं का. इतकी लग्न झाली महाराज. म्हणजे आपलं बरं ती फक्त आमच्या एवढ्यालाच कळलं महाराज बरं का. नाही, बऱ्याच गोष्टी वाचत यात हो. का श्रीराम महाराज वाचत यात की नाही? हा, कुणी म्हणायला नको का बोलवलं नाही, कुणी म्हणायला नको का आले नाही.
2-4 माणसात आपलं उरकून घ्यायचं, लय मजा महाराज. पण काही म्हणा, ज्यांनी लॉकडाऊन मध्ये लग्न झाले त्यांचे संसार सुखाचे येतात. तेवढेच 2-4 पैसे महाग पडले की नाही बाबराव महाराज? खरंय का महाराज? वा वा. लक्षात घ्या. आता तुम्हाला म्हणून सांगते, या बाबूराव महाराजांना लॉकडाऊन मध्ये उरकलंय म्हणून एवढा धनका चालू आहे महाराज. चला जागेवर, तुम्हाला बी कळलं पाहिजे, दुसरं काही नाही. हे असा परमार्थ आहे दादा, स्वार्थ साधेपर्यंत परमार्थ. त्या स्वार्थाहून मला आठवलं, आमचा परमार्थ कसा आहे, ह्या बिस्लरीच्या बाटलीसारखा आहे. या बिस्लरीच्या बाटलीसारखा. तुम्ही म्हणसाल कस काय दादा? ही दिसती बिस्लरी पण ह्याच्यात बोरचं पाणी आहे. असं आहे दादा, आहे बरं का, असा परमार्थ आहे आमचा. म्हणजे आम्ही वर्ण दिसत जरी बघतो असलो तरी काही खरं नाही आमचं आतलं दादा, बरं का. पण लक्षात घ्या, भक्त व्हायचं आहे ना तर या बाटलीसारखी होऊ नका दादा. भक्त व्हायचं असेल ना तर देवा आहे हृदय मंदिरी. सगळ्यात अगोदर मनाला स्वच्छ करा. महाराज तुम्ही किती देव बघायच्या भानगडीत पडा. मी कीर्तनकार आहे, व्यासपीठावर आहे, प्रेमानं सांगते, लक्ष देऊन ऐका. देव कधीच दिसत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? देव कधीच दिसत नाही. देव बघायच्या भानगडीत पडूच नका. कारण देव बघायची नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो. पण देव बघायच्या भानगडीत आणि कोणाच्याही नादी लागत जाऊ नका. कुणी म्हटलं मी महाराज आहे तर तसं नाही दादा. प्रत्येक गोष्टीमध्ये थोडासा फरक आहे. तरुण मंडळी थोडा धीर धरा बरं का. होईन तुमचं बी होईन, थोडा धीर धरा दादा, बरं का. धीर धरा, लय अवघड आहे. त्या आमच्या पोरासोरांना सवय ना दादा कीर्तनाची, ती उगं मी आहे म्हणून गाबा जमले, दुसरं काय नाही महाराज, बरं का. त्याचं बडबडच करणार, दुसरं काय करणार, त्याला बी अनुभव लागतो दादा. जाऊ द्या, चला जागेवर या. म्हणून भक्तच व्हायचं आहे ना तर सगळे आशापाश. बरं, आशापाश सोडले तर कर्मबंधन राहणार नाही, बरं का. आणि भक्त व्हायचं असेल तर कर्मबंधनात अडकूनही चालणार नाही. कारण कर्मबंधन हे माणसाला धरून आलेलं आहे. श्रीकृष्ण भगवान सांगतात, अदश्च मूलाने अनुसंतत आणि कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. मग कर्म कुणाच्या ठिकाणी नाही तर माऊली सांगतात, योगी तोही करीती परिकर्मे तेने न बंदी जाती. जे सांडिले आहे संगती अहम भावाची. अहंकार माया मोह आशा वासना ज्यांच्या ठिकाणी नाही त्यांना कर्म बांधू शकत नाही. आणि ज्यांना कर्म बांधू शकत नाही ते भक्त दादा. बघा, कर्म बांधणं आणि भक्त यात फरक काय? देहाला उदास आहे तेव्हा ते जाऊ शकतात आणि देहाला इच्छुक आहेत तेव्हा ते येऊ शकतात. जिथं कर्म नाही तिथं जन्म मृत्यूचं बंधन नाही. कारण आपल्याला जन्म मृत्यू भेटतो त्याचं कारण आहे, केले कर्म झाले ते ती भोग आले. 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 भोगले मेले ऐसे के ऐसे के हो भोगले ऐसे के ऐसे के. हरे मुख गाता हरे परिचिता. 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 उपजले मेले ऐसे किती. कारण काय? कर्म. मग आता हरिमुखी गाता हरपली चिंता.